स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये। एक जगाचा एक नियम आहे, तुम्ही जर स्वतःला कमी लेखलं तर आपोआप दुसरे पण तुम्हाला कमी लेखतील। म्हणून लोक बघा असं करतात, आपला तो बाब्या आणि लोकांचा तो पोटा। खरं आहे, कारण आपण जर आपल्याला व्हॅल्यू दिली नाही तर बाकीचे देणार नाही। म्हणजे आपण स्वतःसाठी कायम कसंही असलं तरी 100% असलं पाहिजे। तर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी, मी काही गोष्टी स्वतःला व्हॅल्यू देत नाही। मी टेकन फॉर ग्रँटेड धरते की सहज आहे, मी करून टाकेन। पण त्याला काहीतरी आहे, महत्व आहे की तुम्ही एखादी गोष्ट लक्ष देऊन केली किंवा ती त्याला व्हॅल्यू देऊन केली तर तिला जी म्हणजे ग्रॅटिट्यूड मिळतो तो अधिक चांगला मिळतो। तर यासाठी तुम्ही स्वतःला किंमत करण्यासाठी मी आज हील करत आहे। मी जसं आहे तसं मी स्वतःला स्वीकारते आणि माझ्यामध्येही स्वतःला न किंमत देण्याची जी भावना आहे ती मी रिलीज करून मी आता या क्षणापासून स्वतःच्या भावनांवर, स्वतःच्या विश्वात स्वतःला कबूल करते। दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा। एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा। परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा। डोळे बंद ठेवा आणि कराटे चॉक पॉइंटला टॅप करा की जी माझ्या मनात सतत भेडसावणारी किंवा मला वाकुल्या दाखवणारी की मी माझी किंमत न करणं हे अयोग्य आहे, हे मला आता कळलं। कारण जर मी स्वतःलाच किंमत दिली नाही तर मला कोणीही किंमत देणार नाही। म्हणून आता ही जी माझी भावना आहे मी रिलीज होऊ देते आणि स्वतःला आहे तसं स्वीकारते। ह्या क्षणापासून मी स्वतःला शारीरिक, मानसिक, भौतिक प्रत्येक गोष्टीत व्हॅल्यू देईन असं प्रॉमिस करते। I recognize this, release this and accept this. 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 I recognize this, release this and accept it. I recognize this, release it and accept it. I recognize it, I release it and accept it. I recognize it, 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 release it and accept it. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा। परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा। दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि म्हणा थँक्यू EFT, ही जी माझी स्वतःला किंमत न देण्याची भावना इतक्या लवकर रिलीज केली। थँक्यू युनिवर्स, थँक्यू ऑल ऑफ यू।